रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे 13 जानेवारी मंगळवार, भोगी. बघा, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत हा असा 3 दिवसांचा सण असतो. मात्र भोगीच्या दिवशी काही उपाय केले जातात आपल्या जीवनातले वाईट भोग दूर करण्यासाठी, आपलं जीवन आनंदी करण्यासाठी, दुःख संपवण्यासाठी. अतिशय सुंदर असा दिवस. तर बघा, सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर अतिशय उत्तम राहील. त्याचबरोबर बघा, आपल्याला तिळाचं उटणं करून ते लावायचं आहे. तिळाचं उटणं कसं करावं, तर तीळ घ्यायचे आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे, मिक्सरला फिरवून घ्या किंवा वाटून घ्या. त्यामध्ये ते पाण्याने, गंगाजलाने भिजवून घ्या आणि त्याचं उटणं करून घरातील प्रत्येक सदस्यांनी लावायचं आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. मात्र अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. असं म्हणतात की अंघोळीचं पाणी देखील पितरांना समर्पित असतं, त्यामुळे आणि पितृदोष दूर होण्यास मदत होते. काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं. सूर्यदेव आणि चंद्रदेव हे असे दोन देव आहेत की त्यांना आपण साक्षात बघू शकतो. त्यामुळे सूर्यदेवाची, चंद्रदेवाची पूजा, उपासना आपल्या आयुष्यात खूप लाभदायी ठरत असते. दररोज अर्घ्य दिल्याने तुम्ही सुरू करून बघा, सूर्याला दररोज अर्घ्य दिल्याने तुमच्या आयुष्यात खूप चांगले नवीन बदल घडून येतील. भोगीच्या दिवसापासून आजपर्यंत कधी दिलं नाही तर उद्यापासनं सूर्याला अर्घ्य देण्याची सुरुवात करा. उद्या भोगीचा दिवस असल्यामुळे पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून लाल चंदन किंवा लाल कुंकू, त्याचबरोबर एक लाल फूल आणि अक्षता टाकून सूर्याकडे बघत ओम घृणी सूर्याय नमहा असं म्हणत एक तांब्याभर पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे. दररोज जल अर्पण करताना फक्त साधं जल अर्पण केलं तरी चालेल. मात्र भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी तांब्यामध्ये लाल चंदन असेल तर ते घ्या, नसेल तर कुंकू घ्या, अक्षता घ्या, लाल फूल घ्या, पांढरे तीळ टाका, ओम घृणी सूर्याय नमः म्हणत सूर्याला हे जल अर्घ्य द्या. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की पितरांची सेवा देखील भोगीच्या दिवशी केली जाते. आपण अमावस्येला देखील पितरांची सेवा करत असतो. त्याचबरोबर पितृपक्षात देखील आपण सेवा करत असतो. मात्र दररोज आपण काय पितरांची सेवा करत नाही. पितरांची सेवा जेवढी कराल तेवढे पितृ तृप्त होतील, त्यांना शांती मिळेल आणि मग ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. आता पितरांसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एका तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. काळे तीळ टाकायचे आहेत. दक्षिणेला तोंड घरून पितरांना अर्घ्य द्यायचा आहे. ओम पितृदेवताय नमः. आता बरोबर दुपारी 12 वाजता तुम्हाला एक उपाय आहे तो सांगणार आहे. एक दिवा लावायचा तो सांगणार आहे. आता दुपारी शक्य झालं नाही तर संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेचाच दिवा तुम्हाला लागणार आहे. कणिक मळताना काहीही घालायचं नाही, साधं गव्हाचं कणिक मळायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 मुठले देखील बनवायचे आहेत. मुठले म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, 2 कणकेचे मुठले बनवायचे, एक दिवा बनवायचा. आता 2 वातींची एक वात घ्यायची आहे, कापसाची वात. बघा, दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नाही आहे तर पूजेसाठी जेही तेल तुमच्या घरामध्ये खाण्यासाठी वापरलं जातं ते तेल त्या दिव्यामध्ये टाकलं तरी देखील चालणार आहे. आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. मात्र त्या खाली थोडेसे तांदूळ ठेवून, अखंड पांढरे तांदूळ ठेवून त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. प्लेट घ्यायची नसेल तर एखादं विड्याचं पान घेतलं तरी देखील चालणार आहे किंवा एखादा चांगला कागद घेतला तरी देखील चालणार आहे. आता या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. हा दिवा घेऊन आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला जायचं आहे. बघा, दक्षिण दिशेला जाऊन तुम्हाला, आता तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये जा, दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवा. तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये 2 लवंग आणि चिमूटभर काळी तीळ त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. हे चिमूटभर काळे तीळ आणि 2 लवंग दिव्यामध्ये टाकल्यानंतर तिथेच उभं राहून किंवा बसून दक्षिणेलाच तोंड करून पितृ अष्टक, अतिशय साधं सोपं असं पितृ अष्टक आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. पितृ अष्टक म्हणता येत नाही, काहीही येत नाही. ओम
ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असा जप करत करत जेवढ्या वेळ होईल तेवढ्या करत 5-10 मिनटं तिथे थांबायचं आहे. आता बघा, पितृअष्टक खूप सोपं आहे, तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, ते तिथे बसून श्रवण करा. आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला बरोबर 12 वाजता तुम्हाला तो दुपारी लावायचा आहे. दुपारी लावणं शक्य नाही तर संध्याकाळी देखील लावू शकता. आता ह्या दिव्याचं नंतर काय करायचं आहे, तर तुम्ही हा दिवा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. बघा, तुम्ही दुपारीसुद्धा हा उपाय करू शकता आणि संध्याकाळी देखील दोन्ही वेळेस तुम्ही हा उपाय पितरांसाठी हा दिवा जो आहे तो लावू शकता. आपल्या पितरांची सेवा जेव्हा जमेल, जशी जमेल, फक्त जमेल त्या पद्धतीने जमेल तेव्हा पितरांची सेवा करायला चुकवायचं नाही. पितरांची सेवा केली ना, तुमच्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पितरांची सेवा आपण का करतो, तर बघा, आपल्यासाठी जर आपण करतोच, पण त्यांच्यासाठी कसं असतं, जे पित्र असतात त्यांचा एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कशामध्ये मन राहिलेलं असतं, त्यांना शांती मिळत नसते, त्यांना मोक्ष प्राप्त झालेला नसतो, त्यामुळे ते कुठेतरी भटकत असतात, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होत असतो आणि त्यांना जेव्हा जल अर्पण केलं जातं तेव्हा ते तृप्त होतात. जेव्हा त्यांच्यासाठी दिवा लावला जातो, जेव्हा ते आपल्या ठराविक वेळेस आपल्या घरी येत असतात, तेव्हा जर त्यांना जाताना प्रकाश दिसला तर ते तृप्त होत असतात. त्यांच्या नावाने एखाद्या गरजूला दान केलं तर त्यांचं मन देखील तृप्त होतं. अन्नदान, त्याचबरोबर जलदान आणि दीपदान हे अतिशय पितरांसाठी महत्त्वाचं आहे. म्हणून दर अमावस्येला आपल्या दारामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावावा, कारण पित्र हे दरवाजावर येऊन ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो. त्यामुळे बघा, आपण जे म्हणतो ना, आम्हाला घरात करमत नाही किंवा आमचा पुरी पडत नाही, कितीही आणलं तरी ते राहत नाही. घरामध्ये स्वच्छता जेवढी गरजेची आहे, जेवढाच देवधर्म जे आपण करतो ते गरजेचं आहे, तेवढंच पितृंचं स्मरण करणं देखील गरजेचं आहे. तर अतिशय साधा सोपा हा उपाय आहे, तुम्ही आवर्जून करून बघा. तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.